जत तालुक्यातील जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपला चारी मुंड्या चित करून विजयश्री खेचून आणलेले माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या सौभाग्यवती सौ सावित्रीताई तम्मनगौडा रवी पाटील पुन्हा एकदा त्याच सभापती पदावरती जिल्हा परिषदेमध्ये विराजमान झालेले आहेत आणि रवी पाटील यांनी नव्या राजकारणाची जत तालुक्यामध्ये नांदी केली आहे. जत तालुक्यात अख्खी महाविकास आघाडी भाजपने गारद केली असताना तम्मनगौडा रवी पाटील यांनी एक हाती विजय खेचून आणला आणि जाडरबोबलादचे आपणच किंग असल्याचे सिद्ध केले आहे. आणि आत्ता तर त्यांनी आपला हुकमी एक्का वापरत महाविकास आघाडीमधून सभापतीपद खेचून आणले आहे. त्यामुळे विशेषतः जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि शिवसेना शिंदे गटाच्या संपूर्ण गोटामध्ये एकच जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. विशेषतः उमदीमधील अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आपला विजयोत्सव साजरा केला आहे. जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापतीपद मागील टर्ममध्ये तम्मनगौडा रवी पाटील यांच्याकडेच होते आणि आत्ता पुन्हा त्यांच्या सौभाग्यवती याच सभापती पदावरती विराजमान झालेल्या आहेत. आणि त्यामुळं रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. जत तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का देत तम्मनगौडा रवी पाटील यांनी मारलेली मुसंडी व मिळवलेले सभापतीपद हे नव्या राजकारणाची नांदी असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशालदादा पाटील तसेच डॉक्टर विश्वजित कदम या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन केले आहे. जय भारत न्यूजच्या वतीने सौ सावित्रीताई रवी पाटील व श्री तम्मनगौडा रवी पाटील यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.